नमस्कार. ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला मग आज आपण गाजरचा हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत. आता तर खूप सारे मार्केटमध्ये हिवाळ्याचे गाजरं येत आहे. हिवाळ्यामध्ये गाजरं खाणं खूप पौष्टिक असते. तर तुम्ही असा गाजरचा हलवा 15 दिवसाला किंवा महिन्याला बनवून खाल्ला तरी खूप पौष्टिक आहे. बऱ्याच वेळेस मुलं गाजर खाण्यासाठी कंटाळा करतात, तर त्यांना असा गाजरचा हलवा बनवून दिला तर ते खूप आवडीनं खातील. तर चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहे. छान असे मोठे मोठे साईजचे आणि एकदम असे लाल बघूनच मी गाजर आणलेले आहे. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीनंच गाजर घ्या, म्हणजे या गाजरचा हलवा खाण्यासाठी खूप चविष्ट लागतो. तर इथं मी गाजरची वरची साल काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर या अशा पद्धतीनं किसून घ्यायचं आहे. तर सर्व गाजर मी इथं आता किसून घेतलेले आहे. तर आपण इथं आता गाजरचा हलवा बनवण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया. इथं मी सध्या एकच वाटी दूध घेतलेलं आहे. आपल्याला आणखी अर्धी वाटी दूध लागणार आहे. तर पावशेर दूध घ्यायचं आहे आपल्याला अर्धा किलो गाजरसाठी. तर मी इथं पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. इथं आपण इलायची घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला बदाम घ्यायचे आहे. तर आपण हे कट करून घेणार आहोत. इथं मी आता गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. इथं आपल्याला सर्वात आधी तूप टाकून घ्यायचं आहे. इथं मी 1 ते 1.5 चमचा तूप टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आता तूप गरम झाल्यानंतर इथं मी गाजर टाकून घेतलेलं आहे. इथं आपल्याला गाजर टाकल्यानंतर छान असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनटं आपल्याला असं छान परतून घ्यायचं आहे तुपामध्ये गाजरं. तर त्यामुळे आपल्या गाजराचा हलवा खूप चविष्ट होतो. तर बघू शकता तुम्ही इथं छान आपला गाजरचा हलवा असा परतून झालेला आहे. इथं आपल्या आता गाजराला सर्व असं तूप लागलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं दूध टाकून घ्यायचं आहे. इथं बघू शकता तुम्ही दुधामध्ये खूप अशी साय होती. त्या साईसोबतच इथं मी दूध टाकून घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्या गाजरच्या हलव्याला चव छान येते आणि इथं आपल्याला दूध चांगल्या क्वालिटीचंच घ्यायचं आहे. असं घट्टसरच दूध राहू द्या. खूप जास्त पाणी टाकू नका दुधामध्ये. इथं मी 1.5 वाटी दुधाचा वापर केलेला आहे. अर्धा किलो गाजरसाठी आपल्याला पावशेर दूध लागते. इथं आपल्याला आता गाजर 10 मिनटं आपल्याला शिजून घ्यायचे आहे. तर दुधामध्ये छान आपले गाजर शिजून झालेले आहे. तर बघू शकता तुम्ही बरंचसं दूध इथं आटलेलं आहे आणि गाजर पण छान आपले शिजून झालेले आहे. गाजरचा हलवा बनवण्यासाठी आपल्याला तूप थोडं इथं जास्तच लागते. त्यामुळे खूप चवीदार आपला गाजरचा हलवा बनतो. इथं मी आता गाजरचा हलवा थोडासा बारीक करून घेत आहे. तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने केला तरी चालेल. थोडासा असा गाजरचा हलवा मॅश करून घ्या. बघू शकता तुम्ही असा मिक्स झालेला आहे. त्यामुळे एकदम असा मिक्स होतो आणि आपला गाजरमध्ये आता सर्व दूध आटून झालेलं आहे. मी इथं 5 मिनटं असं मिक्स करून घेतलेला आहे गाजरचा हलवा. तर त्यानंतर इथं मी साखर टाकून घेतलेली आहे आणि इलायचीसुद्धा मी इथं कुटून टाकून घेतलेली आहे. इथं मी आता साखर सर्व अशी मिक्स करून घेत आहे. तर तुम्ही आता बघू शकता साखर टाकल्यानंतर आपल्या गाजरच्या हलव्याचा असा कलर चेंज होतो. एकदम असा लालसरपणा येतो. तर आपलं आता साखरेचं पाणीसुद्धा आपलं आटून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं बदाम कट करून घेतलेले आहे ते टाकून घेतलेले आहे. तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला गाजरचा हलवा बनवण्यासाठी 30 ते 40 मिनटं इथं लागलेले आहे. तर खूप असं हे मंद आचेवरच आपल्याला हे गाजरचा हलवा बनावा लागतो. त्यामुळे थोडासा टाईम जातो, पण गाजरचा हलवा खूप छान बनतो. सर्वात शेवटी आपल्याला 1 चम्मच तूप टाकून घ्यायचं आहे.
त्यामुळे आपल्या गाजरच्या हलव्याला कलरही छान येतो आणि खायला पण खूप छान लागतो. तर बघू शकता तुम्हाला एकदम असं जवळून दाखवत आहे. या पद्धतीनं जर तुम्ही गाजरचा हलवा बनवला तर तुम्ही नवीन शिकाऊ असाल तरीही तुमचा गाजरचा हलवा बिघडणार नाही. हा गाजरचा हलवा खूप सोप्या पद्धतीने आणि खूप कमी साहित्यामध्ये मी बनवून दाखवलेला आहे. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. गाजरचा हलवा कसा झाला आणि माझी रेसिपी कशी वाटते तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. बघू शकता तुम्ही आपला गाजरचा हलवा एकदम छान असा तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा गाजरचा हलवा या पद्धतीनं नक्की बनवून बघा. तर अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.